जिजाऊ. मग ते मातीवर टाकू शकतो कॉन्क्रीट? हां, मग कसं टाकतं? मग काम का थांबवलं? तो सुपरवायझर आहे ना. नमस्कार, मी आबाजी सावंत, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात प्लेझंट पार्क या ठिकाणी आज हे CC रोड बनवायचं काम चालू आहे आणि हे CC रोडचं काम मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे जिजाऊ कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आलं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी आज चक्क हे लोक ठेकेदार आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करतात. इथे कोणतेही महानगरपालिकेचं सुपरविजन करण्यासाठी इंजिनियर, अभियंता कोणी उपस्थित नाही आहे. ठेकेदार आपल्या पूर्ण मनानुसार काम करतो आहे, थुकपट्टी लावतो आहे. जो नागरिकांचा कररूपी पैसा आहे तो एकदम धुळीत मिसळतो आहे. इथे पाहू शकता आपण, हे मातीवरतीच पूर्णपणे कॉन्क्रीट टाकत आहेत. इथे नियम त्यांच्या एस्टिमेटनुसार या रस्त्या जे बनवत आहे त्यामध्ये GSP टाकून त्यावर नंतर ती लेवल करून त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकणं गरजेचं आहे. परंतु इथे या ठिकाणी पूर्ण मातीवरती कुठलाही कचरा साफ करण्यात आला नाही. इथे प्लॅस्टिक आहे, हे बघा, इथे दाखवू शकतो. इथे पूर्ण हे बघा, हे प्लॅस्टिक आहे. इथे हे प्लॅस्टिकसुद्धा या लोकांनी काढलेलं नाही आणि त्याच्यावरच कॉन्क्रीट टाकून नंतर ही थुकपट्टी लावत आहेत. जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या या आधी देखील अनेक तक्रारी या इकडचे राजकीय नेते या लोकांनी केले आहेत. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी आणि ह्या ठेकेदाराचं काय संगनमत आहे हे कळत नाही की या जिजाऊ कन्स्ट्रक्शनवरती कारवाई होत नाही. काही महिन्याआधीच महानगरपालिकेचे आयुक्त यांनी देखील ह्या रोडची पाहणी केली होती आणि पाहणी करत असताना देखील आयुक्तांच्या समोरच की ह्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनने चक्क मातीवरती सिमेंट टाकलं स्वतः निदर्शनास आलं होतं आयुक्तांच्या. तरी देखील आयुक्तांनी या ठेकेदारावरती कोणतीही नोटीस काढली नाही, कोणतीही कारवाई केली नाही, कोणताही दंड आकारला नाही. असं काय आहे या कॉन्ट्रॅक्टरमध्ये? या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचं वरदस्त आहे की आयुक्त देखील याच्यावरती कारवाई करायला घाबरतात? आयुक्त देखील कारवाई करत नाहीत, कोणतीही नोटीस देत नाहीत. चक्क त्यांच्या निदर्शनास येऊनसुद्धा की त्यांच्या डोळ्यासमोर होतं की हा ठेकेदाराने रोड बनवत असताना कॉन्क्रीट चक्क मातीवरती टाकला होता आणि पूर्ण थुकपट्टी लावली होती. आता ह्या बातमीनंतर महानगरपालिकेचे आयुक्त या ठेकेदारावरती तसेच या बांधकाम विभागातील शहरी अभियंता यांच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाई करतील आणि जो शासनाचा महसूल बुडतो आहे याकडे लक्ष देतील हेच पाहणे योग्य राहील.